नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। 15 फेब्रुवारी 2026 रविवारचा दिवस। या दिवशी आलेली आहे भगवान शिवशंकरांना समर्पित असणारी पावन तिथी अर्थात महाशिवरात्री। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीला काय काय करावं, शिवरात्री का म्हणून साजरी करावी, तसेच आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या जीवनात असणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो याबद्दल माहिती देणार आहे। तेव्हा तुम्हा सर्वांना विनंती करते की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व काही तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजेल। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा। तसेच व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, एक अज्ञात आणि रहस्यमय ऊर्जा आहे जी आपल्या सर्वांना चालवित आहे। शास्त्रज्ञ अद्याप त्याला नाव देऊ शकलेले नाहीत, तथापि पूर्वीच्या संतांनी या अज्ञात ऊर्जेला शिव असे म्हटलेले आहे। शिव ही ऊर्जा आहे जी प्रत्येक जीवाला जिवंत करते असे मानले जाते। शिवामुळे आपण श्वास घेऊ शकतो, खाऊ शकतो, फिरू शकतो आणि आपली दैनंदिन कामेसुद्धा करू शकतो। ही ऊर्जा केवळ सजीवांना चालवते असे नाही, तर ती निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा राहते। त्यांची ऊर्जा म्हणून शिव अशा प्रकारे अस्तित्व चालवते। जीवनाच्या दैनंदिन धावपळीमध्ये आपण आपल्या ऊर्जेचा स्रोत विसरतो, जो आपल्याला चालवत आहे। महाशिवरात्री हा स्मरण करण्याचा आणि आपली जाणीव आपल्या अस्तित्वाच्या आधारावर घेऊन जाण्याचा सण आहे। म्हणूनच आपण सर्वजण महाशिवरात्री साजरी करत असतो आणि प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीने ती साजरी केलीच पाहिजे। पण शिवरात्री का म्हणून साजरी केली जाते याच्या काही धार्मिक कथासुद्धा आहेत। या प्रसंगाभोवती एकापेक्षा एक महाशिवरात्रीच्या कथा आहेत। एक म्हणजे या दिवशी भगवान शिवाने पार्वतीशी विवाह केला, तर हा या पवित्र मिलनाचा उत्सव आहे। आणखी एक म्हणजे जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन करून खोलवर असलेले अमृत प्राप्त केले, तेव्हा विषाचा कलश बाहेर पडला। भगवान शिवशंकरांनी हे विष प्राशन करून देव आणि मानवजात दोघांचेही रक्षण केले। विष प्रभूच्या घशात गेले आणि ते निळे झाले। जगाच्या रक्षणकर्त्याचा सन्मान करण्यासाठी महाशिवरात्री साजरी केली जाते। आणखी एक आख्यायिका अशी आहे की गंगादेवी पूर्ण शक्तीने अतिशय वेगाने स्वर्गातून खाली आली, तेव्हा भगवान शिवाने तिला आपल्या माथ्यावरील केश कलापात पकडले आणि अनेक प्रवाहांच्या रूपात तिला पृथ्वीवर सोडले। यामुळे पृथ्वीवरील विनाश टळला गेला। त्याचे अभिवादन म्हणून या शुभरात्री शिवलिंगाला स्नान घातले जाते। तसेच निराकार देव सदाशिव मध्यरात्री लिंगोद्भव मूर्तीच्या रूपात प्रकट झाल्याचे मानले जाते। त्यामुळे लोक रात्रभर जागून भगवान शिवशंकर या देवाची प्रार्थना करतात। आपण शिवरात्री का साजरी करतो हे सांगणाऱ्या या काही कथा आहेत, पण शिवरात्रीला आपण काय काय करावं याबद्दल सुद्धा माहिती करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। महाशिवरात्री हा भगवान शिवाचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या विवाहाचा दिवस म्हणून साजरा करण्याचा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आहे। जीवनाचा सन्मान करा आणि अस्तित्व साजरे करा। बहुतेक लोक महाशिवरात्रीचा दिवस प्रार्थना, ध्यान आणि उत्सवामध्ये घालवतात। महाशिवरात्रीला काय काय करावं याची यादी पुढीलप्रमाणे। एक म्हणजे उपवासाचं पालन करा, दुसरं म्हणजे ध्यान करा। त्यानिमित्ताने आपण भगवान शिवशंकरांचा ओम नमः शिवाय, हर हर महादेव, ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव, उमापती महादेव की जय यासारख्या अनेक सोप्या मंत्रांचा जप करू शकतो। महाशिवरात्रीच्या पूजेला किंवा रुद्रपूजेला आपण नक्की उपस्थित राहा। म्हणजे मंदिरांच्या ठिकाणी जाऊन तुम्ही या पूजेला उपस्थित राहू शकता। काही ठिकाणी आता ऑनलाईनसुद्धा पूजा चालू असते, टी व्हीमध्ये आपण ती पाहू शकतो। त्याचबरोबर आपल्या मोबाईलवर सुद्धा यूट्यूब आहे, तर आपण जिथे तो लाईव्ह कार्यक्रम चालू असेल त्याद्वारे त्या पूजेला उपस्थित राहू शकतो, किंवा आपल्या घरच्या घरी आपण पूजा करून ही पूजा स्वतःच करू शकतो। मातीच्या शिवलिंगाची पूजा करणं या दिवशी अतिशय शुभ मानलं जातं।
या पूजेचे अनेक फायदे आहेत आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला अगदी शीघ्रगतीने मिळतं. याखेरीज आपल्याला जर पार्थिव शिवलिंग बनवणं शक्य नसेल तर आपण पितळेच्या शिवलिंगाची किंवा आपल्या देवघरामध्ये आपण जे शिवलिंग ठेवून ते पूजत असतो त्याची पूजा केली तरीही चालेल. शेवटी काय तर आपण ज्याही शिवलिंगाची पूजा करतो तर त्यासाठी आपला देवाप्रती असणारा विश्वास हा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास का करावा किंवा व्रतवैकल्य करताना उपवास करणं का महत्त्वाचं असतं? उपवास शरीराला विषमुक्त करतो आणि मनाची अस्वस्थता कमी करतो. चंचल नसलेले मन सहज ध्यानामध्ये जाते. म्हणून महाशिवरात्रीचा उपवास शरीराला विषमुक्त करतो तसेच ध्यान करण्यास मदत करतो. सहज पचण्याजोगी फळे किंवा त्या पदार्थांसह उपवास करण्याची शिफारस महाशिवरात्रीच्या निमित्ताने केली जाते. तर जी फळं पचायला अगदी सहज पचतात किंवा उपवासाचे जे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होत नाही असे पदार्थ आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने अवश्य खावे. बघा, कवठ हे फळ या दिवशी खाणं अतिशय शुभ मानलं जातं. कवठाची चटणी किंवा कवठाचे जे काही पदार्थ तयार करून तुम्हाला खाता येतील ते तुम्ही खाऊ शकता किंवा कवठाच्या गरामध्ये तुम्ही फक्त गूळ मिसळून ते खाल्लं तरीही चालतं. खजूरसुद्धा या दिवशी खाल्ली जाते आणि तुम्हाला जी फळं खायची असतील ती मग तुम्ही या दिवशी खाऊ शकता. महाशिवरात्रीला ध्यान करणं का महत्त्वाचं मानलं जातं किंवा जागरण करणं का महत्त्वाचं मानलं जातं याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते. बघा, महाशिवरात्रीच्या रात्री नक्षत्रांची स्थिती ध्यानासाठी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे महाशिवरात्रीला लोकांनी जागृत राहून ध्यान करणं उचित आहे. ध्यान करणं म्हणजे काय? भगवान शिवशंकरांचं नामस्मरण किंवा त्यांची आठवण आपण सतत काढत राहणं. प्राचीन काळी म्हणजे जुन्या काळचे लोक असे म्हणायचे बघा, जर तुम्ही दररोज ध्यान करू शकत नसाल तर वर्षातून किमान एक दिवस तरी म्हणजेच शिवरात्रीच्या दिवशी जागृत राहा आणि ध्यान करा. तुमच्यामध्ये खोलवर असलेले देवत्व या निमित्ताने जागृत करा. देवत्व तुमच्यात आहे ते जागे होऊ द्या. ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तो का तेही मी तुम्हाला समजावून सांगते. बघा, ओम नमः शिवाय हा महाशिवरात्रीला जपण्यासाठी योग्य असा मंत्र आहे, कारण तो लगेच तुमची ऊर्जा वाढवतो. ओम या मंत्रामध्ये विश्वाच्या आवाजाचा संदर्भ आहे. याचा अर्थ शांती आणि प्रेम. नमः शिवायमधील न, म, शी, वा, य ही 5 अक्षरे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 घटकांना सूचित करतात. ओम नमः शिवायचा जप केल्यामुळे विश्वाच्या 5 तत्वांचा सुसंवाद होतो. जेव्हा 5ही घटकांमध्ये शांती, प्रेम आणि एकोपा असतो तेव्हा आनंद आणि आनंदच असतो. ओम नमः शिवाय या जपासोबत तुम्ही शिवतांडव स्तोत्रम आणि कालभैरव अष्टकमसुद्धा ऐकू शकता. स्वतः तुम्ही वाचलं तरीही चालणार आहे. मंडळी, वर्षभरात येणाऱ्या आणि भगवान शिवशंकरांना समर्पित असणाऱ्या ज्याही तिथी असोत, सणवार असोत किंवा महाशिवरात्रीसारखं पावन पर्व असो, या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची सेवा करण्यासाठी म्हणून शिवलिंगाची पूजा अवश्य करत असतो. तर शिवलिंगाची पूजा करण्यामागे नक्की काय रहस्य आहे, त्याचबरोबर त्याचा आपल्या मानवी जीवनाशी नक्की काय संबंध आहे याबद्दल मी तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे. तर बघा, शिवलिंग हे निराकार शिवाचे प्रतीक आहे. शिवलिंगाची पूजा करताना आपण सर्वजण शिवलिंगावर बेलपत्र वाहतो. एक या संख्येमध्ये जरी आपण बेलाचं पान शिवलिंगावर वाहिलं तरीसुद्धा ते फार मोठं पुण्याचं काम समजलं जातं. बेलाचं पान कसं असतं तर 3 पानं एकत्रित आणि त्याला एकच देठ असतो. या बेलाच्या पानांना बिल्वदल असंही म्हटलं जातं. बेलाचं पान शिवलिंगावर वाहताना ते पालथं करून वाहण्याची पद्धत आहे. तर बेलपत्र जे आहे ते आपल्या अस्तित्वाच्या 3 पैलूंचं प्रतिनिधित्व करतं. यातला पहिला पैलू म्हणजे आपला रजोगुण, जो क्रियाकलापांसाठी जबाबदार असलेला पैलू समजला जातो. दुसरा म्हणजे तामसिक गुण किंवा ज्याला आपण तमोगुण असंही म्हणतो. तर हा मानवी जीवनाला जडत्व आणणारा पैलू असतो. तिसरा म्हणजे सत्वगुण, जो आपली सकारात्मकता, शांती आणि सर्जनशीलता असलेला पैलू समजला जातो. या 3 पैलूंचा मानवी जीवनावर तसेच मनावर, कृतींवर परिणाम होत असतो.
या तीनही गुणांना किंवा या तीनही पैलूंना जेव्हा आपण परमात्म्याला समर्पित करतो तेव्हा आपल्याला शांती आणि स्वातंत्र्य मिळत असतं. तर अशा पद्धतीने ही महाशिवरात्रीची माहिती आहे. आता आपण या दिवशी कोणते उपाय करता येतील याची माहिती घेऊया. शिवशक्तीच्या मिलनाचा अर्थात देवांचे देव महादेव आणि पार्वती देवीच्या विवाहाचा पावन दिवस म्हणजे महाशिवरात्री होय. हा दिवस सर्व शिवभक्त मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात. आपल्या आराध्याला प्रसन्न करण्यासाठी शिवभक्त व्रत आणि पूजन मनोभावे करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला पवित्र व धार्मिक पूजापाठ होम हवन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. या दिवशी भक्त व्रत करून महादेवाची पूजा करतात. शिवलिंगावर बेलपत्र वाहून अभिषेक करतात. ज्या व्यक्तींना आपली मनोकामना पूर्ण करायची आहे त्यांच्यासाठी शिवपुराणामध्ये काही विशेष उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारच्या दिवशी आहे. विवाह असेल, करिअर असेल, आरोग्य असेल किंवा आर्थिक समस्या असतील, या सर्व बाबतीमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही शिवपुराणामध्ये सांगितलेले हे सोपे उपाय महाशिवरात्रीला नक्की करू शकता. यातला पहिला उपाय, अक्षता म्हणजेच तांदूळ यांना धार्मिक कार्यामध्ये महत्त्व आहे. कोणत्याही मंगल कार्यामध्ये, शुभ कार्यामध्ये अक्षता वापरतात. शिवपुराण असं सांगतं की अक्षता वापरून तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरामध्ये किंवा घरच्या घरी जर तुम्ही शिवलिंगाची पूजा करणार असाल तर तिथे तुम्हाला काही अक्षतांची गरज हा उपाय करण्यासाठी पडणार आहे. साधारणतः 108 अक्षता हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागतील. त्यासाठी शिवलिंगाच्या समोर बसून आपली मनोकामना महादेवांना सांगावी. तसेच मनामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत त्या 108 अक्षता एक एक करून शिवलिंगावर अर्पण कराव्यात. म्हणजेच काय, तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल, महादेवांच्या कृपेने आपल्या त्या इच्छेला एक प्रकट स्वरूप मिळावं तर ओम नमः शिवाय म्हणायचं आणि ती एक अक्षता शिवलिंगावर वाहायची. अशा पद्धतीने तुमच्याकडून 108 अक्षता वाहताना 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जपसुद्धा होऊन जाईल. फक्त हा उपाय करताना तुम्हाला मनापासून भगवान शिवशंकरांवर विश्वास ठेवायचा आहे आणि मगच हा उपाय करायचा आहे. यातला दुसरा उपाय, शिवपुराणामध्ये असे सांगितलेले आहे, जर एखादी व्यक्ती आर्थिक समस्या, कर्ज यामुळे चिंतेत असेल, पैशांचे प्रॉब्लेम सुरू असतील तर अशा व्यक्तींनी एक सोपा उपाय या महाशिवरात्रीला अवश्य करावा. तुम्ही सकाळी, सायंकाळी किंवा प्रदोष काळामध्ये यासाठी शिवमंदिरात जाऊ शकता किंवा घरच्या घरीसुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर, किंवा तुम्ही मातीचं किंवा वाळूचं पार्थिव शिवलिंग बनवून पूजा करणार असाल तर यापैकी जो पर्याय तुम्हाला सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता. शिवलिंगावर तुम्हाला 1 मूठ हरभरा डाळ अर्पण करायची आहे. हरभरा डाळ शिवलिंगावर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, आर्थिक संकटे दूर होतात असे म्हटले जाते. तर तुम्ही हरभऱ्याची डाळ शिवलिंगावर अर्पण करायची आहे 1 मूठभर आणि त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे. अगदी सोपा उपाय आहे, नक्की करा. त्याचबरोबर शिवपुराणामध्ये असे सांगितलेले आहे की अक्षता, हरभरा डाळ यांच्यासोबतच तुम्ही शिवलिंगावर हिरवे मूग किंवा हिरव्या मुगाची डाळ देखील अर्पण करू शकतात. यामुळे काय होतं, आपली रखडलेली कामे पूर्ण होतात. आपली एखादी अपूर्ण इच्छा जी अनेक उपाय करूनसुद्धा पूर्ण होत नाही, अशा गोष्टी या उपायामुळे पूर्ण होऊ लागतात अशी मान्यता आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जेव्हाही शिवलिंगाची पूजा कराल तेव्हा शिवलिंगावर हिरवे मूग 1 मूठभर आपल्याला अर्पण करायचे आहे. शिवपुराणामध्ये असे सांगितलेले आहे की उडदाची डाळ शिवलिंगावर अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या उपायाने आपली करिअरमध्ये प्रगती होते. तसेच आरोग्याच्या समस्या देखील संपतात. उडदाच्या डाळीचा संबंध शनीशी असल्याने शनीच्या 7.5 किंवा शनिदोषाचा त्रास देखील कमी होतो असे म्हटले जाते. तर तुम्हालासुद्धा शनीची 7.5 असेल किंवा शनिदोष सांगितलेला असेल तर त्यासाठी उपाय करायचा म्हणून तुम्ही शिवलिंगावर 1 मूठभर काळ्या उडदाची डाळ अर्पण करू शकतात.
शिवपुराणामध्ये विवाहासाठी किंवा मनपसंत जोडीदार मिळण्यासाठी किंवा आपला विवाह आपल्या आवडत्या व्यक्तीशी व्हावा यासाठी एक विशेष असा उपाय सांगितलेला आहे. तर उपाय काय करायचा आहे? महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवमंदिरामध्ये किंवा जिथे तुम्ही शिवलिंगाची पूजा करणार आहात त्या ठिकाणी साखर घेऊन जा. महादेवांसमोर बसून आपली मनोकामना सांगा व एक मूठ साखर शिवलिंगावर मनोभावे अर्पण करा. सोबतच ओम नमः शिवाय किंवा ओम नमो पार्वतीपतये हर हर महादेव, उमापती महादेव की जय यासारख्या मंत्रांचा तुम्ही जप करू शकता. 1 वेळा केला तरीही चालेल, 11 वेळा करू शकता किंवा 108 वेळा केला तरीही चालेल. या उपायाने काय होतं? आपल्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा येतो किंवा आपला विवाह इच्छित जोडीदाराशी होतो. तर हे जे काही उपाय आहेत ते आपल्याला महाशिवरात्रीनिमित्त करता येतील. उपाय करताना विश्वासपूर्वक करा, नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, ही होती आजची महाशिवरात्रीची माहिती आणि उपाय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला, माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ओम नमः शिवाय, हर हर महादेव.